परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देवी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव विविध वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला। सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या गोड शिवघोषणांनी मिरवणुकीला सुरुवात झाली। त्यांच्या घोषणांनी सर्व परिसर चैतन्यमय झाला। परिसरातील महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे मिरवणुकीत शिवपूजन केले। कार्यक्रमाची सुरुवात सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरतीने केली। अध्यक्ष म्हणून चेअरमन साहेबराव पाटील कदम, प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मच्छिंद्र पाटील कदम, माजी पंचायत समिती सदस्य रघुनाथ पाटील कुटे, ज्येष्ठ पत्रकार बंसीभाऊ एडके, युवा पत्रकार युनुसभाई पठाण, माका सोसायटीचे चेअरमन मल्हारी आखाडे, मराठा उद्योजक समितीचे नगर तालुकाध्यक्ष बालाजी पाटील काळे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख शिवव्याख्याते अशोक पाटील काळे हे लाभले होते। अशोक पाटील कदम, नारायण पाटील मुंगसे, चंद्रकांत पाटील मुंगसे, लक्ष्मण पाटील मुंगसे, सागर पाटील वालेकर, विकास पाटील आठरे, रवींद्र पाटील वांडेकर आदी इतर मान्यवर लाभले होते। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी सर्वांचे स्वागत केले। शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अजिनाथ पाटील वांडेकर यांनी सत्कार संयोजन केले। मुख्याध्यापिका वनिता चिलका यांनी प्रास्ताविक केले। मनोगतात शालेय विद्यार्थी माका चेअरमन मल्हारी आखाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांनी आपले विचार मांडले। प्रमुख वक्ते अशोक पाटील काळे यांनी शिवचरित्राचा सर्वांगीण अंगीकार करून आपले आयुष्य समृद्ध केले पाहिजे, आपले आई वडील गुरु व देशाचा सदैव मान राखला पाहिजे असे आपल्या मनोगतात सांगितले। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे महिला भगिनींनी सादर केलेल्या पाळणा गीताचे पालकांनी व मान्यवरांनीही विशेष कौतुक करून शाळेच्या गुणवत्तेबद्दल गौरवोद्गार काढले। कार्यक्रमाला प्रमुख वक्ते अशोक पाटील काळे यांनी शालेय कामकाजावर खुश होऊन 5001 रुपये तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील कुटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त 2100 रुपये जाहीर केले। पालकांनी रोख 7800 रुपये, वस्तू रूपाने 1600 असे एकूण 16500 रुपये देणगी जमा झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहशिक्षक अभिषेक घटमाळ यांनी केले। यावेळी मच्छिंद्र पाटील कदम, रघुनाथ पाटील कुटे, चंद्रकांत पाटील कदम, मोहन पाटील ताके, हरी पाटील मुंगसे, भानुदास पाटील कुटे, मधुकर पाटील वांडेकर, अजिनाथ पाटील वांडेकर, दत्तात्रय पाटील कदम, गवाजी नजन, राजू पवार, राम पवार, नितीन पाटील कदम, महेश घोडके, विष्णू पाटील म्हस्के, सर्जेराव पाटील मुंगसे, प्रदीप पाटील कदम, सिंधुबाई कदम, मदलसाबाई कदम, लताबाई ताके, जिजाबाई मुंगसे, जिजाबाई कदम, सुभाबाई कदम, मंगल मुंगसे, आशाबाई मुंगसे, अलका कदम, अंगणवाडी सेविका रुक्मिणी तांबे, मदतनीस राधिका मुंगसे, सुनीता कदम, कविता कदम, वैशाली कदम, अनिता शेटे, प्रतीक्षा कदम, अर्चना वांडेकर, पल्लवी कदम, मयुरी कदम, रुपाली म्हस्के, सुनंदा वालेकर, पूजा म्हस्के, अलका मुंगसे, प्रतीक्षा कदम, उषा ताके, सुरेखा पवार, लीलाबाई पवार, हौसाबाई ताके, योगिता मुंगसे, रोहिणी कदम, पूजा मुंगसे, प्रियंका मुंगसे आदी पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेला गट शिक्षणाधिकारी संजय कळमकर, केंद्र प्रमुख अमल लाटे, केंद्र मुख्याध्यापक सतीश कुमार भोसले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते। या कार्यक्रमाचे बालाजी देडगाव परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे। G9 मराठी 24 ताससाठी प्रतिनिधी युनुस पठाण।